नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती उभा आहे। कदाचित हा तारापूर MIDCचा बोईसर चिल्ला रस्ता मी बोलतोय हा शेवटचं वाक्य असू शकते, कारण की आपण बघताय या बोईसर चिल्ला रस्त्यावरती पडलेले मोठमोठे खड्डे असतील। आज तुम्हाला या रस्त्यावरती मी राजवाडा हॉटेलच्या समोर उभा आहे, तुम्ही बघताय या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही बघा कुठेच आता खड्डे पडलेले नाहीयेत। विशेष म्हणजे तुम्हाला सांगेन की या बोईसर चिल्ला रस्त्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या धमक्या सोसल्या। या बोईसर चिल्ला रस्त्यासाठी खूप लोकांनी विरोध केला की तुला एकट्यालाच हे खड्डे दिसतात का, त्यांचेही शब्द ऐकले। पण MIDCच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून, MIDCच्या ठेकेदाराच्या मागे लागून आज पावसानंतर सुसज्ज हा बोईसर चिल्ला रस्ता पुन्हा आपल्याला बघायला दिसतोय। पण झालेलं असं आहे की हा मी जो सुरुवातीलाच बोललो की तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्राचा बोईसर चिल्ला रस्ता हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो माझा, कारण हा जो रस्ता आहे याचं वर्गीकरण हे पालघर PWD कडे होत आहे। दुःखाची बाब ही आहे की आता बघायचं आहे की तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्राकडे असताना त्यांनी या रस्त्याचा विकास केलेला आहे की आता जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD पालघरकडे हा रस्ता चालला आहे, त्याच्यानंतर बघायचं आहे की MIDC कडे आतापर्यंत आहे तेव्हा कसा रस्ता होता आणि आता पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ह्या रस्त्याचं वर्गीकरण हे PWD पालघरकडे होते। तर बघायचं हे आहे की कोणाच्या कामाची क्वालिटी चांगली होती। विशेष म्हणजे असो तारापूर MIDC कडे जो रस्ता होता तेव्हा पण आपण विरोध करत होते, उद्या आता PWD कडे वर्ग होतोय तरी पण आपण जर या रस्त्यामध्ये खड्डे पडले असतील तरी आपण विरोध करू। पण सांगायचं मला हे आहे की रस्ता जेव्हा PWD पालघरकडे जाईल त्यावेळेस काही लोकांना कळेल की अमोल गर्जे हा खरा विरोध करतो। कारण काही लोकांना असं वाटत होतं की अमोल गर्जे हेतू परस्पर किंवा जाणून बुजून तारापूर MIDCचे व्हिडिओ बनवतो, तसं काही नव्हतं। माझा लढा हा इथपर्यंत होता, जर आज बोईसर चिल्ला रस्त्यावरचे खड्डे जर बुजवायला जर सुरुवात केलेली आणि सुसज्ज हा बोईसर चिल्ला रस्ता जर होत आहे आणि करावं हे माझं स्वप्न होतं, असो आज खूप छान वाटते की खड्डेमुक्त बोईसर चिल्ला रस्ता होतोय। उद्या भविष्यात PWD पालघरकडे गेल्याच्या नंतर पण त्यांनी कामं करतील अशी आशा बाळगतो आणि या बोईसर चिल्ला रस्त्यावरती उर्वरित उरलेले खड्डे हे तारापूर MIDCने त्यांच्याकडे सध्या ह्या रस्ता आहे तोपर्यंत त्यांनी बुजवावे माझी विनंती आणि PWD पालघरला पण विनंती आहे। आपल्या हातामध्ये रस्ता घ्यायच्या आधी पूर्ण बोईसर चिल्ला रस्ता MIDC तारापूरकडून बुजवून घ्यावा, त्याच्यानंतर हात घ्यावा व असो एवढ्या वर्ष तारापूर MIDCने आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आभार व भविष्यात हा रस्ता PWD कडे जातोय त्यांचंही स्वागत आहे। बोईसर चिल्ला रस्त्यावरती जर खड्डे पडले तर आम्ही नक्की तुमच्या विरोधात पण आंदोलन करू आणि तुमच्या विरोधात पण जे काय आम्हाला पत्रव्यवहार करायचे ते करू। फक्त एकच आशा बाळगेन की बोईसर चिल्ला रस्ता या बोईसर चिल्ला रस्त्यावरती पडलेले खड्डे हे तात्काळ जे उर्वरित खड्डे आहेत ते बुजवून घ्यावे व हा पॅच खूप छान पद्धतीने बनवला आहे त्याबद्दल तारापूर MIDCचे खूप खूप आभार, धन्यवाद।